भाऊ चिकना भाऊ आहे आता गाडी घ्यायला आहे भाऊ तर चला जाऊ. यही नहीं अभी और सुनिए. तर गाईज स्वागत करतो ना तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर. तुम्ही बघताय अनिकेत ब्लॉग, बरोबर का नाही भैया? तुम्ही म्हणत असाल हे आज दोघं बी एक साथच कसं काय आणि हे दोघांनी एक साथ ब्लॉग कसं काय चालू केला. तर आपण चाललोय DY पाटीलला. अजून घरी पण नाही गेलो. युनिफॉर्मचे आहे तसाच साईडला गेले. भाऊला जाऊ दे, त्याच्या घरात दोघं घुसले. कौन सब्जेक्ट पडायचा ऐकला. मग आता आपण चालू मी चिपळूण भाड्यावर उतरलो होतो आणि म्हणून भाऊ गेले गाडी घेऊन मोठी आपल्या कंपनीची. मग आता चाललोय आपण DY पाटीलला नाश्ता करायला. जाऊ पहिलं सोयऱ्याला उठून मस्त पैकी आणि मग सोयऱ्याला घेऊन जाऊ तिथं. सिंहासन आहे ते सिंहासन. तुझं हवा माझी. चला आता जाऊ आपण सोयऱ्याकडं. काहीच तर आलोय आपण आता सोयऱ्याच्या गल्लीत. ही आली सोयऱ्याची रूम. हे बघा हे नारळाचं झाड, तुम्हाला तर माहितच असेल. फोन ला फोन ला सोयऱ्या ए बाळा. ओ भाई काय त्यांना फोन आपला कधीपासून माहित आहे का? चिंबळी फाट्यावर निघाल्यापासून. नाही ओ मी आलतो ना इकडं. ओ भाई बा भाई सुबह आपने कैंटीन में बात किया था ना आपसे. उन लोगों में मैं भी था ना. बरोबर ठीक आहे. पैसा नहीं. ओ भाई बर चालन काही विषय नाही. चला तर आता आपण सोयऱ्याला घेतलेला आहे. जाऊ आता आपण नाश्ता. हिला 5-5 मिनिटाला फोन करून काम. मी पुतळ्यापाशी आलोय, मी इथं आलोय. लास्टला म्हणलं तुम्ही उठायला करायचा नाही ना उठतो. सोयरा का काढला रे? सोयरा का काढला पण. चला आता तिकडून मोनेश भाऊ यायलेत, आपण जाऊ त्या दालच्या बशी. भावांनो आपण आलो इथं नाश्त्याच्या तिथं. चेक करा मोनेश भाई पण आलेत. मोनेश भाई इकडे तुला रांजणेडी काय काय केलं का माहिती. हो सोयरा तुम्हाला रांजणेडी का राज काय क्या राजा भोसडी काय राज काय तुम्हाला रांजणेडी भाई चालते काय विषय नाही. आता जर चिडवला तर चाललो बघा. ठीक आहे काय करतो ऐक, ते बॉक्स घेऊन देतो पाण्याचा बॉक्स घेऊन देतो तुला. इथं इकून दाखवायचा भाई. हा तुला 1000 रुपये बक्षीस. 1000 रुपये आम्ही ह्याला जाणार मटण खायला नेतो तुला. रिश्वत नाही रे, एक टास्क द्यायला. टास्क द्यायला का नाही सोयऱ्या? पहिलं काय गर्दी मिशी मिळायची आधी राहता.
ओ आव म्हणे भाऊ कुठे जाऊन तोंड घालायला कुठे जाऊन तोंड घालायची सवय लागली त्याच्या आईला नेऊन असलं तरी तिला बोलायचं बर आणि गंमत जायचं. म्हणजे म्हणायचंय काय तुला होय, म्हणायचंय का घेतलाय नाश्ता चेक करा दालच्या तुमचं काय खरं रान उडीद वडे हा मूग वडे मेनकेल वडे सब्जेक्ट अच्छा लगता है. बैगन मनोज भाऊ चालले का बरं आपले मनोज भाऊ चाललेत लंडन लंडन अरे काय बोलायला न्यायचं नसेल तर डायरेक्ट सांगा नाही नाही होय न्यायचं नसेल डायरेक्ट सांगा ना तुझं सामान चिनार निघलं तर ऐसा मत करो मेरी जान. इथं आम्ही दुसऱ्याचा नाश्ता खायला ना आम्हाला पैसे मागत नको माहायचा चालले का मग चालतं बाय मोनेश भाऊ जाऊन परत आले एकदा आता चिक्या जाऊ दे ना झालाय मोनेश भाऊला जाऊ दे चिक्या जाऊ दे मोनेश भाऊला तिघ हो तुम्ही तिघ तर गाईस मर्दाची टोळी मर्दाची टोळी निघाली आता नाश्ता करून हा मर्दाची टोळी निघाली आणि बाई तर आम्ही चाललोय आता नाश्ता बिस्टा करून गाईस चला तर जाऊ आता आपण घरी तर भावांनो आपली आंघोळ वगैरे झाली मी घरी आल्याच्या नंतर ब्लॉक काढला नाही तेव्हाच आलोय मी घरी चिक्या गाडी घेणार आहे मेरा बेटा गड्डी लेने जा रहा है. तर चिक्या 4 व्हीलर घेणार आहे तर तिथं आपल्याला बघायला जायचं आता जाऊ कोटेशन वगैरे काढू म्हणजे कोटेशन नाही पण डायरेक्ट बुकच करायची आज गाडी आपल्याला सेकंड घ्यायची आपल्याला चला चिक्या आला तिथं चिक्या इकडे आपल्या घराकडे येत नाही हे बस करेल जाऊ का भावांनो तर आपण चिक्याला घेतलंय तुम्हाला ते दाखवू शकलो नाही कारण की सोयऱ्याचा फोन आलता नाही तर काय आमच्या सोयऱ्याला का आमच्यावर भरोसा नाही बाबा काय सांगावं काय नाही ते म्हणते तुम्ही निघालाच ना त्यांना मग व्हिडिओ कॉल करून दाखवलं मग सांगितलं इथे आला तेव्हा त्यांना भरोसा आला हे फॉलोवर भाऊ चिकना भाऊ आहे आता काय गाडी घ्यायला आहे भाऊ तर चला जाऊ आपण आता सोयऱ्याकडे सोयऱ्याला फोन ते केलाय आपण सोयऱ्यापाशी जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता चलो ए सोलो भावांनो तर आपण आलोय सोयऱ्याच्या रूमला आणि हे म्हणतंय चिक्याच्या माई त्या गाडीचा नंबर बघ म्हणतोय आपण हप्ते बघू किती राहिले तसा ओढून गाडी होय सोयऱ्याचा फक्त हे झालेलं नसाव प्लीज क्लोज. सोयरा कुठे गेला जेव्हा सोयऱ्याची आंघोळ नाही झाली आता आईचा काय करा जिथं जाईन तिथं याच्या मायला फुकटाचं म्हणलं की काय बी 2 किलो उरले होते सोयऱ्याचे हा हे बघा आम्ही तुम्ही गेलाय ना आमच्या विरोधात काय विषय नाही तर डॉन आता सोयऱ्याची उडी घातली कधी दिसायला कमेंट मध्ये सांगा लोक चांगलं दिसते मला असं वाटतंय माझं कसं नाही आपला ते नाही डिवाईन
बोले अच्छे से बात कर एखादी फोटो काढतो बघ इथं आमच्या राहिला कुलपात जावी घालायचं करणं आहे. असे पण झटपटा रुपये त्याच्याकडे 20 रुपये सुद्धा नाही. मग 2026 सिरियस व्हायचं नाही. पैसे मग तू आमच्या सुधरू नका. तर चला गाईस चप्पल कुठे गेली भेट मग चप्पल अरे मग चप्पल कुठं आहे? पायतावरच ठेवा. लंगडा व्हायचे का? दरवाजाच्या बाहेर ठेवली का आमची चप्पल? चालते काय विषय गाईज. तर आपलं आता झालंय 3 डॉन लोक क्या गाईस आपले ते रोड आली ठिकाणी आवरलंय आता. तर आता जायचं आपल्याला कुठं? व्हिडिओ डिलीट करतो. आम्हाला घरून गाडी घ्यायची म्हणून आणलंय ना इकडे पॅड घ्यायची का? चालते काही विषय नाही. आता गाडी फाटली. गाडी कोण घेणार? घेईन कोणतरी. चला चला गाईज निघालो आपण आता. आता भाऊ गाडी घ्यायला आहे ना. तर भाऊला नुसते फोन सर नाही. हॅलो आपली गाडी तिकडे आहे. चला तर जाऊ आपण आता डायरेक्ट आपलं शोरूमला जाऊन मग बघू काय म्हणते काय नाही. तुम्हाला तर दाखवतो तिथं काय होते काय नाही. चला आता जाऊ आता डायरेक्ट शोरूमला. भावांनो तर निघालोय आम्ही आता. चला आता जाऊ आपण डायरेक्ट आता शोरूमला. चलो फायनली आपण आलोय दुकानावर. चेक करा गाड्यांच्या मध्ये डॉन लोक आणि डॉन लोकांच्या मध्ये गाड्या. सॉरी काय कोणती आहे? टाटा सफारी नाही कोणती आहे की ही माहित नाही. चला चेक करू गाडी मग दाखवतो तुम्हाला काय आपण कोणती चूज केली काय काहीच. तर आपण गाडी वगैरे बघून झालेली आहे. एक गाडी आपण हे केली काय म्हणतात त्याला एक ठरवली गाडी आपण. पण ती तुमच्यासाठी हे ठेवलंय काय म्हणतात सस्पेंड ठेवलंय तुमच्यासाठी. तर तुम्हाला गाडी बघायला भेटन आपली 2-3 दिवसानंतर. तोपर्यंत तुम्ही आपलं बघत राहा काही विषय नाही. ठीक आहे भाई. कसं वाटतंय गाडी बुक करून? जिरली टोकन भाऊची टोकन मध्ये जिरली. अजून तर डाऊन पेमेंट करायचंय नंतर हप्ते भरायचे. मेन म्हणजे हप्ते भरायचे. नाही तर काय. चला आता आपण चाललोय सोयऱ्याच्या इकडे म्हणजे DY पाटीलला चाललोय. तर म्हणजे DY पाटीलचा माणूस आहे हा. हा DY पाटीलचा माणूस आहे. तर काय करू जाऊ DY पाटीलला मस्तपैकी थोड्या वेळ बसू आणि मग तिथून मग जाऊ आपलं घरी. चलो गाईस देखो ना हो चालतंय. तर गाईज आता आलो आम्ही DY पाटीलच्या ग्राउंडवर. चेक करा आता मस्तपैकी DY पाटीलच्या ग्राउंडवर आलो म्हणजे आम्ही खाली आता येणार नाही. कॅम्प 2 कॅम्प आपले 3 कॅम्प घेतलेत आम्ही. आता आलोय. सिगरेट नाही वहिनी नाही अजिबात नाही. हे हातात आहे पण नाही. पेटीला पण नाही. नाही तोंडानं वडणं झालंय. तुमच्या नाही तोंडानं वडणं झालंय पण ते काही विषय नाही. हा तर काहीच चला आता कॅम्प वगैरे मारून थोड्या वेळ बसून मग जाऊ घरी. चलो काहीच आम्ही निघालोय फायनली आता घराकडं. मग आता टाइम झालाय आम्हाला भरपूर. तर काय करू घरी जाऊ युनिफॉर्म घालू. आंघोळ तर सकाळी केलेलीच आहे. युनिफॉर्म वगैरे घालू आणि जाऊ थोडा वेळ बसू काम धंद्याला. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.